महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे योग महोत्सवाचे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले उद्घाटन। एकाच वेळी 6000 साधकांनी त्रिकोणास केल्याबद्दल एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद। योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही, योग ही एक समग्र जीवनशैली आहे। हा केवळ शारीरिक व्यायाम नाही, योग ही एक समग्र जीवनशैली आहे जी शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन निर्माण करते। योग आपल्याला मानसिक शांती, शारीरिक सुदृढता आणि सकारात्मक जीवनदृष्टी देतो। आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीत योगाचे महत्त्व अधिकच वाढले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले। आंतरराष्ट्रीय योग दिनाला 75 दिवस शिल्लक असताना योगाचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या काठावर योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या योग महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। ते पुढे म्हणाले की विशेषतः आज जगासमोर असलेल्या रोगांच्या वाढत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी योग अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकतो। नियमित योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि तणाव यांसारख्या अनेक समस्यांवर नियंत्रण मिळवता येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले। योगदान या कार्यक्रमाला आयुष विभागाच्या सहसचिव मोनालिसा दास, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह माजी आमदार संजय रायमोलकर उपस्थित होते। योग अभ्यासामधील त्रिकोणासह यामध्ये एकाच वेळी 6000 लोकांनी योगासन केल्याप्रकरणी एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली। या संदर्भातील प्रमाणपत्र केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांना देण्यात आले। या योग साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शिवशंकर डुकरे, बुलढाणा। यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे योगाला जागतिक स्तरावर अभूतपूर्व मान्यता मिळाली। त्यांच्या प्रयत्नामुळे 2014 साली संयुक्त राष्ट्र महासभेने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आणि 2015 पासून जगभरात हा दिवस उत्साहाने साजरा केला जात आहे। आज 170 पेक्षा अधिक देशामध्ये लाखो लोक योगाभ्यास करून भारताच्या या प्राचीन ज्ञान परंपरेचा स्वीकार करत आहेत। योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही, योग ही एक समग्र जीवनशैली आहे जी शरीर, मन आणि आत्मा यांच्यामध्ये संतुलन निर्माण करते। योग आपल्या मानसिक शांती, शारीरिक सुदृढता आणि सकारात्मक जीवनदृष्टी देतो। आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीत योगाचे महत्त्व अधिक वाढले आहे। भाऊ, आज लोणार मध्ये एक विक्रम प्रस्थापित झालेला आहे, काय सांगा? आपल्या सर्वांना माहित आहे की 21 जून हा संपूर्ण जगामध्ये योग दिवस म्हणून साजरा केला जातो आणि विशेष करून आपल्या भारतामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या 21 जूनच्या अगोदर जे 100 दिवस असतात त्या 100 दिवसामध्ये आपण काउंटडाऊन कार्यक्रम करतो। ते 100 दिवसामध्ये देशातल्या नमस्कार, मैं मोनालिसा दास हूँ। मैं ज्वाइंट सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ आयुष, गवर्नमेंट ऑफ इंडिया से आई हूँ। ये जो इंटरनेशनल डे ऑफ योग है, जो हम 21 जून को हर साल सेलिब्रेट करते हैं, इस साल भी हम मिनिस्ट्री ऑफ आयुष के तरफ से इसको सेलिब्रेट कर रहे हैं। और जैसे कि आप लोगों को पता होगा कि इंटरनेशनल डे ऑफ योग जो होता है, IDY होता है, वो मतलब वो पूरे इंडिया में इसको सेलिब्रेट किया जाता है। और ये सिर्फ मिनिस्ट्री ऑफ आयुष का इवेंट नहीं है, ये हर स्टेट गवर्नमेंट सेलिब्रेट करता है। हर पब्लिक, हर प्राइवेट आदमी, हर कोई सेलिब्रेट करता है। तो आज जो ये इवेंट है, ये मेन इवेंट का काउंटडाउन इवेंट के तौर पे ये 75 डेज का काउंटडाउन इवेंट है। और इसमें हम आज ये लोनार में इसको ऑर्गेनाइज किया गया है और हम मिनिस्ट्री ऑफ आयुष की तरफ से यहाँ आए हैं उसको ऑर्गेनाइज करने के लिए। हम स्टेट गवर्नमेंट के जितने लोग हैं और जो हमारा MDNIY जो इंस्टीट्यूट है
उसके साथ हमने ये इवेंट को सेलिब्रेट किया। मैडम, लुनार को एक वर्ल्ड फेमस है, लुनार जिला का नाम सुना और आज योग दिवस मनाया गया, कैसे? वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।